सो हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल. तर आम्ही चाललो आहे गावी. तर आमच्यासोबत बघू शकता कोण कोण आहे. आर्यन आहे, ओम आहे आणि मी आणि सॅम आणि अक्षर वाजता ट्रेनमध्ये. तर गाईज आता आम्ही दिवा स्टेशनला आहे आणि ही आमची दिवा गाडी. सगळेजण आहेत. सॅम आहे, निखिलदादा आहे, ओम आहे. आता आम्ही दिवा स्टेशनला आहे. ही बघा दिवा सावंतवाडी या ट्रेननी जाणार आम्ही आता गावाला. आपली रत्नागिरीसाठी नेहमीचीच गाडी. तर आता हळूहळू पुढे पुढे आम्ही गावाला जातात आता तुम्हाला दाखवू. तुमच्या पुढं ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघू शकता. आमची गाडी तर उभं आता निघाल आता थोड्या वेळातच. 6:45ला निघते गाडी. आता ही थोड्या वेळातच निघाल. आवाज आहे. तर काहीच आता आम्ही निघालो आहे. ट्रेन निघाली. ट्रेन काहीच आता हळूहळू आता आम्ही पहिले तर पनवेल, त्यानंतर मग खेड असं हळूहळू जाणार आहे. आता पुढे अजून ब्लॉग दाखवणार आहे तुम्हाला. पुढे आमचं कंटिन्यू राहा. तर अक्षर बघू शकता इथे. बघू शकता अक्षर. आताच इडलीची प्लेट खाल्ली आहे आणि हा ओम आणि हा सॅम. हो सॅम खिडकी बोल. खिडकी बोल ना. तर गाईज आता चिपळून येईल. आता बघा पाऊस चालू आहे बारीक बारीक. बघा तुझा आहे. बाकी झोपलेच वरती. याला झोपलं आहे आणि बाहेर पाऊस बारीक चालू आहे. वातावरण मस्त झालं आहे. मस्त वातावरण झालं आहे. तर गाईज हे बघू शकता. आता मी थोडंफार खात आहे. घरून आम्हाला दिले शेवया. अक्षरच्या मम्मीने शेवया दिली. अक्षर इथे बघ. अक्षर लाजतोय गाईज बघू शकता. ओम आणि सॅम झोपल्यावरती. तर गाईज खाऊन तुम्हाला परत भेटतो आम्ही. तर गाईज बघू शकता आम्ही खेडला पोहोचलेलो आहे आता. तर बघा आमची गाडी थांबली आहे त्या क्रॉसिंगसाठी. तर अक्षर आतमध्ये लस्सी घेतोय. तुम्हाला दाखवतो. बघू शकता गाईज लस्सी घेतलेली आहे इथं. ती 6 पॅकेट घेतले. 6 पॅकेट. नाशक करते आम्ही. इथं पोचलोय. चिपळूणला पोचलोय. बघा सगळेजण आता आम्ही बाहेर उतरलोय. आता ट्रेन थोड्या वेळात निघल. आम्ही पण आता थोडा बाहेर निघलो. बसून होतो कधी बसून. बघा काही सगळेजण आम्ही इकडे थांबलोय. हे पाणी बिणी बंद करा एवढं. काहीच आता हळूहळू आता चिपळूण म्हणजे अजून 2 तासाने आम्ही इथे पोचू. रत्नागिरीला पोचू. तुम्हाला आता पुढे पुढे दाखवतो. आता काय मौसम चालू आहे, काय चालू आहे सगळं तुम्हाला दाखवतो. नदीला काही पूर्ण पूर आलेला आहे. कापशी ब्रिज, कापशी नदी आहे ही. कापशी नदी कमी आहे माती जास्त. आता आम्ही इथे रत्नागिरीला पोचलोय. आताच ट्रेन आली. हे बघा सगळं उतरलो आम्ही. बॅग बी घेतल्यात. हे बघा आताच ट्रेन आता रत्नागिरीला आली आहे. काही आम्ही आता रत्नागिरीला पोचलोय. हे बघा रत्नागिरी स्टेशनला पोचलो आता आम्ही. हळूहळू आता इथून बाहेरून आता बसनी जाणार. बघू आता बस भेटतात का माहीत नाही. आता बघू बसनी गेलो तर. आता मग गाडी करून जायला लागणार आहे. तुम्हाला दाखवतो हळूहळू पुढे. कोकण रेल्वे रत्नागिरी. बघा पूर्ण बघा इकडे सगळे गाड्या बिड्या पार्क होतात. झाड आवाज नाईट पोचते ना. बघतो का? बघ दाखव. येतो का येऊ? आता बसमध्ये बसलोय. आता आम्ही थोड्या वेळातच पोहोचू. दाखवतो
पहिला गडी घरात आम्ही जातो आता तुम्हाला पुढे दाखवतो काय काय. हा थोडा गेलाय तो पूर्ण. राहू दे ना. सो गाईज बघू शकता मी गावी आलो आहे. तर आता जातोय खाली आम्ही. तर बरेच दिवसाने गावी आलोय. गाईज बघू शकता आमचं घर. पाऊस सध्या कमीच आहे. अक्षत थोडा संपलेला आहे. दे 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 बॅग दे. सोडा नाही संपलं. टॉर्च चालू कर. मारू का मारू बस काढ काढ काढ. तर गाईज विंचू बघू शकता. अशा गोष्टींना घालून हा, हे अडकलं. हा, बाबा. थांब 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 थांब. पहिलाच विंचू भेटलाय गावी आल्यावर. बारीक आहे बारीक आहे बारीक आहे. तर अजून खूप काय काय भेटेल गाईज. तर ब्लॉगमध्ये बघत राहा तुम्ही. तर हा गाईज आमचा घराच्या बॅक साईडचा व्ह्यू आहे. पत्रे पूर्ण उडत आहे बघा हवेने. हवा जास्त आहे. हे काय हे आहे ना तर गाईज बघू शकता. पेटव. तर गाईस बघा आता चिकन मॅरिनेट केलेलं आहे आणि हे चिकन आता लाईट पण गेलेली आहे. हे चिकन बॉईलला टाकलेलं आहे. आता हे चिकन बॉईल होऊन होईल. नंतर आम्ही याची आता बिर्याणी करणार आहे आणि फ्राय करणार आहे. या बॉईलचं आम्ही फ्राय करणार आणि हे मॅरिनेट केलं त्याची बिर्याणी करणार. आणि आमचे सगळे इथे उभे आहेत. एक त्याच्या आयटमसोबत बोलत बसलाय. पाऊस ना आता. एक हा असा उघडा आमचा ओम लाड, हा सोम पिसाळ आणि हा निखिल गडशी. या घराचं सर्व आहे हा. गाईज बघू शकता आता आम्ही गावाला आलोय. गावाला तर आलेलो मग अशी तुम्हाला एक दाखवलंच. बघा धुरी गेलेली. हे बघा अजून आता चिकनचं आणि सगळं चालू आहे. तांदूळ बिर्याणी बनवायची आणि तंदूरसारखं बनवायचं. हे बघा हे चिकन बिर्याणीसाठी तांदूळ. आणि हे बघा इकडे तंदूरसाठी मेन म्हणजे बॉईल करून घेतो आहे. तंदूर पण बनवतो. आणि हे करणारे अक्षत पिसाळ हे बसलेले आहेत शेफ म्हणून. हां शेफ दुसरे शेफ म्हणजे निखिल गडशी. या घराचा सर्व आता बघू. आता हळूहळू बनवतोय सगळं. तंदुरीने सगळं बिर्याणी बनवून झाल्यावरती तुम्हाला परत भेटतो मी. इथे सगळीजण आहेत. मजा आहे फुल. सगळं अंदर मध्ये मध्ये लाईट जाते गाईस. त्यामुळे जरा भीती वाटते. कसं इकडं पूर्ण अंधारच असतो असं पण. त्यामुळे आम्ही मॅरिनेशनसाठी मसाला तयार करतोय. तर इथे बॉईल आम्ही रेडीमेड मसाला आणलेला. बॉईल चिकन झालं तिकडे. आता आम्ही रेडीमेड मसाला आणलेला एक. आणि आता हे बघा चिकन मसाला टाकला. हळद टाका जरा. हळद टाक. हे बघा मसाला. तर गाईज खायला आहे तुम्ही पण. खायला तुम्ही पण काही. नाही तर पार्सल पाठवून देतो आम्ही व्हिडिओ बघून. हळद 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 टाकतोय. ठीक आहे. ठीक आहे. हे बिर्याणी मसाला आहे तो. बिर्याणी टाकू मसाला. नको नको नंतर टाकतो. नको 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 टाकू. चिकन मसाला टाकला ना अजून मसाला टाक ना. नको बिर्याणी कमी पडेल. नाही हो घरचा मसाला आणलाय का? आता आहे. कुठे घरचा मसाला? तर बदलले रे. हा बस. अध्यक्षांच्या सॅमला पण दाखवा. तर आपले सोहमबाई इथं कांदा आणि लिंबू कापत होते आणि हे बिर्याणीसाठीचं आम्ही बाजूला काढून ठेवलंय. नीट ठेवा का ती पिशवी सांगू नको. परत फ्रेम यांच्याकडे घेऊया. हा एक नंबर. तर आता थोडंसं तेल. एवढंच बसा. हे अशी फोडलीवर झालं. हे ठेवून द्यायचं. टाकू प्लीज. मीठ टाक. मीठ असतं तो जवळ जवळ चाटून बघ ना. बघ मीठ बघ. टाकायला लावतो.
काय टाकायला बरोबर बरोबर आहे, नको टाकू. हा त्यात पण मीठ टाकलं ना. टोपे सजवळ टाक पाणी असलं तरी चालेल. तर आता फोड फोड फोड. बॉईल केलेलं चिकन आपण मसाल्यामध्ये ॲड करत आहोत. गाईज मस्त टेस्टी. तुम्ही पण या खायला मित्रांनो. हा तर आमचे 2 अध्यक्ष अक्षत भाई आणि निखिल भाई यांचं नियोजन चाकू कुठे आहे? खूप ते मोठं चाकू आहे दे. यावर्षी. चाकू दे. धुवायला गेला. हा असं जा. इथं. हे नाही रे मसाला आपण यायला पाहिजे. तर एकदम पद्धतमध्ये आता बॉईल केलेलं चिकन तर काही हे बघा आता फोडणी द्यायला आम्ही चालू करतोय. कांदा झालं, कांदा टोमॅटो कापून झालं, तिथं सगळं मॅरिनेट पण झालं. तुम्हाला दाखवतो आता. पकडा दाखव. टाक 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 कांदा टाक. कांदा टाका पहिला. कांदा टाकणार आहे आता मी पहिला. पहिलं तोच आहे बघा. हे मी ते शिक्षक तुम्ही ठेवा ना. नाही झालं. तुला कट करायचं. तो लांबून बघ किती करतोय. हे फाटते बघ किती. कपडे दे त्याला तो कपडे. तर आमचे मोठे अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत. काय दिशा काय बोलतात रे? सचिव. सचिव सर्वे सर्व. नाही सचिव. सर्वे सर्वा नाही. हा सर्वे सर्वा पण समजू शकतो. हा तर मस्त अशी फोडणी देऊन पकड नाही का? आहेत ना दुसरी कपडा आहे. आण ना पकड. कपडा किती? कपडा घे. तर इथे पूर्ण कामाला लागलेले आहेत. हा कपडा कशाला दिला? पकडायला दिला. इथे मी तर बिर्याणीचं चिकन आणि फ्राय करायचं चिकन ते पण सर्व ठेवून झालेलं आहे. टोमॅटो तिथे आहे, भात इथे आहे बिर्याणीचा आणि पाणी बॉईल केलेलं चिकन. स्टॉप कर. तर गाईच आता सगळं झालं आहे. बिर्याणी पण झाली इथं. मग बिर्याणी होते म्हणजे हळूहळू झाल्यावरती बघू. सगळेजण आले तिथं. ते सॅम तेव्हा निखिल आप्पा पण आले. आप्पा असं करा. हाय ना असंच व्हिडिओ काढतोय. तर आता काही ते बघा खोलून दाखव रे. हे बघा काही थोडं साईडला ठेव काढून उतरून. तेच करतो. मस्त झाली. आता तुम्हाला दाखवतो बिर्याणी झाल्यावरती. तर गाईज बघू शकता आता ही बिर्याणी झाली आमची इकडे मस्त. आणि आता इथे बघा हे चिकन पण फ्राय करून झालं आहे. त्याच्यावरती जरा तडका देतो आता बटरचा. आहे बघा. हा एक नंबर बटरचा तडका. इथं अंडी बॉईल करायला ठेवले. इथं बुर्जी झाली. सगळं एकदम ओकेमध्ये. दुरी पण केली ओकेमध्ये. मजा आहे गावाला मजा. तर काही ह्या बैलांचं जेवण झालेलं आहे बघा. हे जर गेला तर गाईज आता जेवण बिवण झालं आहे सगळ्यांचं. आता बघा इथं आहे बघा जेवण बिवण इथं सगळ्यांचं झालं आहे. हा एक जेवतो आहे आणि बाकी सगळे इथं बसलेत खुर्चीत. तर आता मी हा ब्लॉग इथं सेंड करतो आहे. आता उद्या काय होणार आहे ते पण दाखवणार आहे. तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.